तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज साळसकर तुमचे स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे. कारण आम्ही आज चाललोय ओझरडे डॅमला. कोयना नगरीमध्ये जे डॅम आहे तिथे आम्ही चाललोय. आणि तुम्ही आता बघू शकताय जरा खड्ड्यातनं हे हलतं थोडंसं, कारण काय तिच्या तोंडापेक्षा वायझर मोठं झालंय, त्यामुळे थोडंसं हलतं. बाकी काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी आज बूट पण घातले ते बघा, हे पण रायडाचे बूट मागवलेत. थोडंसं मला प्रॉब्लेम होतोय, थोडे ते ताणतील तेव्हा खरं, ते पण तर थोडा प्रॉब्लेमच आहे. आरामात जाऊया म्हणून, कारण काय उगाच कुठंतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आरामात गेलेलं बरं. गाडी कशी वाटते खरंच सांगा. तुम्हाला जर बघितलं कमेंट नक्की करा. बघा नवीन वायझर लावला नाही भावाने पण. हा अजून एक काय कोण येतोय? बरं आलं. ते परवाच्यातला काय ए ग्लोव्ज घेतलेस? काय म्हणतात? रॉयल एनफील्ड काय? माझं कुठलं रायडाची आहेत. मित्रांनो आता फक्त तुम्ही इकडचा व्ह्यू बघा. जेव्हा आपण घाट सुरू करू, कुंभारली घाट, तेव्हा असं वाटतं की ढग खालती आलेत आणि रस्ता वरती आलाय. मला दिसेलच. चाचा बघ गापगुप खाली काढतायत आणि आम्ही काल ना तिथं माधर शोध. तो बघा हे लडाखवाली फील. तसं मी पण उभा राहू शकतो थोडा. तो बघतोय दुसरा पण उभा राहिला. बाप रे बाप. गायच्या दोघांना बघा माझ्यावर जळवत आहेत दोघं जण. बघा हा बघा, तो पण दाखवते तिकडचा निसर्ग. मी पण तुम्हाला दाखवतो, एक नंबर निसर्ग आहे. आणि हे बघा साले खड्ड्यात उभे राहून चालले, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे ना. आम्हाला टेन्शन आहे, आम्ही उभं नाही राहू शकत भाई. राहू शकतो सोडा. मला जळवू नका, उभे राहून मला जळवू नका. बेन गाडी घेऊन नवीन उभे राहून मला जळवू नका. साल्यानं उभे राहून मला जळवू नका. मित्रांनो निसर्ग बघा भाई. कॉल मस्त ना. पाऊस याल नारळात पाणी. निसर्गाची किमया नारळात पाणी. निसर्ग वरनं पडतो आणि आतमध्ये जातो. फक्त असं खड्डा त्याने एक्झॉस्ट चेंज केलाय काय? भाई पाऊस आला. आल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण लवकर जा. असं बारीक पडलं असेल काही प्रॉब्लेम नाही. माझा कॅमेरा तसा चालतो, पण जास्त जोरात येऊ नको प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुला. आज कॅमेरा तुला बंद नाही व्हायचे, काही झालं तरी तो पोहोचेपर्यंत तरी गप राहतो आज.
आता खरी ऑफरोडिंग सुरू झाली. आपली गाडी दम टाकल या रस्त्याला, नाही तर मला तरी टाकल आडवी करून. डॉगेशला भीक मत यार. माझा मोबाईल घे ना तुझ्याकडं. मोबाईल 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 माझा घे ना, भिजतोय. इथं थांब, इथं झाडाची ते. खिशात ठेव वरती, आतल्या खिशात. होता सुका. धन्यवाद भाई, धन्यवाद. मौसमची बारिश कमी. हा टेन्शन नड आता. हो आईला भिजायला लागलो ना. चल ये. तर मित्रांनो एक मोठं टेन्शन होतं मोबाईल. त्याचा मोबाईल देऊन टाकलाय. कॅमेरा चालू आहे ना, कॅमेरा चालू आहे. तर मित्रांनो हा जो कुंभार लेक घाट आहे ना, हा सर्वात डेंजरस घाट होता पहिले. तर त्यानंतर जेव्हा हे मंदिर बांधलं नाही तेव्हापासून इथली होणारी ॲक्सिडेंट किंवा अजून छोटी मोठी आपत्ती जी यायची वाहनांवर माणसांवर, त्या पूर्णपणे कमी झाल्या. त्याच्या लिमिट बसले. तर ज्याचा काळ आलेलाच असतो त्याला कोण वाचवू शकत नाही काहीच. पण जे असं चुकून वाकून व्हायचं ॲक्सिडेंट आणि ज्याच्यामुळे जीव धोक्यात जायचा लोकांचा, तर ते थोडंफार टाळलं गेलं या मंदिरामुळे. मित्रांनो आपण सर्वांचा पहिल्या टप्प्यात आहोत. थोड्या वेळातच पुढे जाऊ दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात. मोसमची बारिश परत आली. आता सर्व दुसऱ्या टप्प्यात पोहोचलोय. आईच्या गावात. जेड धव्याला का टर्न मारतो भाई, ब्लाइंड स्पॉटला टर्न मारतोय. तो थांबला बघ. ह्याच्या गांडीत चरबी यायले. बापरे घाबरलो मित्रा. हो चाचा काय लोडेड गाड्यांचा हाच प्रॉब्लेम असतो, अडकून जातात त्यात. मित्रांनो फायनली स्वर्गात पोहोचलोय आपण. आणि तुम्ही आता इथलं दृश्य बघू शकताय. बघा मला जे बोललो होतं ना, ढग खालती गेलेत, रस्ते वरती आलेत. तो हाच होता. हे आमची सह्याद्री आहे. सह्याद्री ही आमची सह्याद्री आहे. एक नंबर क्वालिटी सह्याद्री. बघा इथं हिरवळ पूर्णपणे, इथं ढग दिसणार नाही. तुम्ही बघू शकता. थोड्या वेळाने तुम्हाला अजून बघायला मिळेल.
तर अजून एक स्पॉट आहे असं आमच्या इथे रघुवीर घाट. त्या रघुवीर घाट आपल्याला जायचं होतं, पण काही कारणास्तव आपल्याला ते जाता नाही आले, कारण का तिथे कोसळल्या आहेत दरडी, आणि एक कोसळली दरड झाली असती, पण इथे अनेक डोंगर आणि दरड कोसळले आहेत. त्यामुळे इथे जायला आम्हाला जमलं नाही. तुम्ही हा इथला व्ह्यू बघा. मला दिसतंय की नाही दिसतंय मला माहीत नाही. पाणी वगैरे आलं असेल, थेंब पडले असतील. हे व्यू बघा, व्यू कॅप्चर करो गाइस, व्यू कॅप्चर करो इधर का. एकदम सेक्सॉट आहे व्यू. हे छोटे छोटे धबधबे, मोठ्या मोठ्या लाल पऱ्या, बापरे यमराज. हा बघा पाऊस उडवतोय. तिथे थांबलो होतो का. माकड बघा, माकड. हनुमान दादा की जय. बोला जय श्रीराम, जय श्रीराम मित्र. घाबरला भाई, हमारे ही बांधव है. बॉटल टाकू नको इथे घाटात. हे बघा, हे पर्यटक कपल लोक, पर्यटक नाही म्हणून कपल लोक म्हणतात. खायचं गावात गाडीत पण हात बीट टाकून, बाप रे बाप. चला हे दूध काय खतम नाही होता. आमच्याच नशिबात कोण आहे, आम्ही सिंगलच मारणार वाटतं आयुष्यभर. अरे आमचा रायडर राहिला कुठं. हे बघा, थँक्यू काका. तुम्ही बघू शकता बघा, काका आलेत आणि सगळ्या माकडांना खायला घालतात. चौकात जा बाबा, मारू नका त्यांना. अरे आपला भिडू कुठं आहे, काय मग दिसतच नाही आहे. पुढे जाऊन थांबूया, ते पोलीस स्टेशन आहे ना, तिथे जाऊन थांबूया आणि त्याला फोन लावून बघू. चल. थांबलो मागच्या वेळी, पण नव्हतो आलो, पाठीच थांबलो होतो. हा हे बघा धबधबा मित्रांनो. आता छोटे छोटे धबधबे सुरू झालेत भाई. कसला कडक व्ह्यू आहे यार, एक नंबर. बोलणार नव्हतं मी, पण ह्या नजाऱ्यात मला बोलायला भाग पडलं. तर फायनली आमचं घाटाचं सेक्शन संपलंय. हा बघा, हा एक स्पॉट कडक आहे. सगळे मके बिके आले थांबले तिथं. एक नंबर स्पॉट आहे. मॅप लाव, मॅप लाव. नाही, अरे अजून पुढे आहे. मॅप लाव की इथं, ह्याच्यात मॅप लाव की. मीच पहिल्यांदा जातोय, मला काय रस्ता विचारतोय. चांगलं आहे म्हणतो, बोलू जाऊया. भाई कसला भारी व्ह्यू आहे यार घाटात. खरोखर एक नंबर व्ह्यू आहे. मन प्रसन्न झालं एकदम. नाथ खुळा गणपती खुळा. आज पावसाने पण सांगतो आणि करायला गेलो भाई, आला पडतो नॉर्मल पड, काय प्रॉब्लेम नाही. तू पडला असं, तू असं नाही करून म्हणत आहे की तू पूर्णपणे थांब, पण जरासं आम्हाला पण समजून घे मित्र. काय रे,
एकच रस्ता आहे. आईच्या गावात रे बाबा, मला तरी वाटलं दोन्ही गाड्या अशी वरून येणाऱ्या गाड्यांसाठी आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी असणार आहे. ऊन आला. थँक्यू, लव यू. काय आहे भाई, कुठल्या रस्त्यात ना आलोय, माझी एफजेड घेऊन आलोय ती पण खडबड्या 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 खडखड खुडखुड खडखड खुडखुड. काय लोक वाचते देव जाणं, नंबर प्लेट हलते, सगळं हलतंय. मी पण हलायचं बाकी आहे आता भाई. स्ट्रगल तो करना पड़ता है यार. लाइफ में आनंद लेना है, मजा लेनी है, मस्ती करनी है तो स्ट्रगल करना पड़ेगा. आता खरोखर वाटायला लागलंय भाई, ऑफरोडची बाईक पाहिजे होती यार. काय रे, मला वाटलं तो रस्ता चुकलो का आपण एवढ्या खडबडत. हा लय खराब आहे पण पर्याय मार्ग. बापरे, तुम्ही उभे जा इथं, बसता कुठे तुम्ही? हालत नाही काय रे बाबा, डेंजर काम आहे. काय झालं इकडे आतमध्ये, झाडं बिडं कोसळलेत काय? ते काळजी घ्या, काळजी घ्या. चला. हाय हाय, ये देखो एक धबधबा और आगे और भी धबधबे. कडक आहे, कडक. किती भारी आहे. जेव्हापासून ब्लॉग करायला सुरुवात केली आहे ना मित्रांनो, त्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी जायची इच्छा जागृत व्हायला लागली. पहिलं कसं असायचं, आपला रघुवीर घाट एक तिथं जायचो सोड पावसाळ्यात आणि सवत साडा. काय रस्ता आहे हे स्वर्ग आहे, स्वर्ग खरंच. बघा पूर्ण शांत रस्ता आहे, मध्ये एखाद दुसरी गाडी येते पण बाकी एवढा रस्ता शांत आहे आणि सुंदर आहे ना. चुम्मा एकदम चुम्मा. यू सी दिस गाइस, यू सी दिस गाइस, वही धबधबा आहे, नवजा धबधबा. 1 किलोमीटर मित्रांनो, 1 किलोमीटर. म्हणजे एवढे अथक प्रयत्न, अथक स्ट्रगल करत करत फायनली आपण त्या धबधब्याजवळ आलोय. तो बघा दिसतोय इथून. चला पोचूया लवकर तिथे. हो भाई, इथं वाघ पण असतो गावात. मित्र वाघ नाही म्हणजे सलाम अलैकुम. असं मला स्वागत नाही करू मला. भाई सगळं हातबीत ओले झाले. आईच्या गावात मित्रांनो हा 5वा धबधबा असेल, 4था 5वा काय असेल ते. भाई गर्दी बघा धबधबा बघायला आईच्या गावात. माझे शब्द संपले यार, शब्द संपले खरंच. एक नंबर स्पॉट आहे. हाय हाय हाय. काय आलं रे? का का काय होणार आहे? मग पुढं लावून चालत जाऊया परत. पण तिकडं म्हणजे दर बिडं कोसळायची, इथंच लावूया. इकडे पुढे कोसळा बिसळायचं काहीतरी. गेला तिन्ही बसतील काय? तिन्ही बसतील काय? गाडी बघ.
वॉटरफॉल हा नवजे हा नवजे काय काहीतरी ओझरडे मस्त केवढा आहे बघ. कवडं बघ बाबा धबधबा तिघांचा आहे धबधबा बघायला पैसा द्या हे तर काहीतरी वेगळंच आहे 300 रुपये झाले धबधबा महाग आहे कॅश नसेल तर परत रिटर्न जा आम्हाला फुकट बघायचंय पण परत दाखवायला लागतं की आता ना येताना दाखवायला लागत नाही ना परत हा ठीक आहे बॉटल टाकायची नाही कुठं मी घेऊन येतो परत ए चिन्मय तर मित्रांनो या धबधब्यावर येण्यासाठी 300 रुपये म्हणजे पर पर्सनला 100 रुपीज तिकीट आहे म्हणजे जे निसर्गापासून तयार झाले ते बघण्यासाठी पण पैसे वाटायला लागतात इथे पण असू दे मित्रांनो बापरे अजून भरपूर चढायचं आहे आपल्याला स्वर्गात पोचण्यासाठी खूप चढायची गरज आहे आणि आता सध्या तरी आमची हवा टाईट होत आली आमची म्हणजे माझी बाप रे बाप दुधाचा धबधबा आहे ना तो चेन्नईला जाताना कन्याकुमारी का कुठेतरी साईडला तसं वाटते कॅमेरा आहे ना होय कॅमेरा आहे करणं अपी लाईव्ह करणं अपी ब्लॉग ते सगळ्याच ब्लॉगर आहे थँक्यू 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 म्हणतात आईचा आईचा जिंकलास जिंकलास करू दे माझ्या करू दे अजून किती लांब आहे अजून 100-200 मीटर आई ग बाप रे बाप 100-200 मीटर आईच्या गावात माझे बूट जो जड आहेत मरणाचे पाय उचलताना माझा जीव जातोय बूट जड आहेत ते गेम ओव्हर गेम ओव्हर झाला चल चल पोचलो चल आईच्या गावात गाण फटे तो फटे नवा बी ना घटे मायला करना अपी ब्लॉग करना अपी ब्लॉग अरे काय मस्ती आहे त्यात हेल्मेट घालून चढतोय आपण अबा हा पण हेल्मेट घालूनच आहे भाऊ चालेल ना माझे बूट पण जड आहेत चला चला अरे सावकाश आज हे काय ते भारी आहे हे चिन्मय छत्री मस्त होती ना हातात धरायची गरजच नाही हे सगळे एका फॅमिलीचे असतात रेनकोट मॅच आहेत हाय जो घामट्या निघाला ढँगभर आता अंतरावर आहो आपण पण थांबायला बघ किती वेळ लागतोय ट्रॅफिक जाम आहे चलो एक साइड
हे बाहुबली इथंच बनला असणार आहे ना. बाहुबली इथंच बनला, 100%. स्वर्ग बघा, स्वर्ग. तर मित्रांनो, आता धबधब्यावरून आम्ही निघालोय घरी आणि आता जातो. कारण काय भरपूर, एक तर आधीच उशीर झाला होता, रस्ता होता खडबडीत, त्यामुळे सर्व प्रॉब्लेम चालू होते. तर आता आम्ही निघालोय घरी. तर जाऊया आणि आता डायरेक्ट बाईकवर भेटूया आपण. तर भाई, आल्याचं असं दुःख नाही झालं, म्हणजे खरंच भाई स्वर्ग आहे, स्वर्ग आहे. तू मानू या ना मानू, पण भाई स्वर्ग तर आहे एक नंबर. फक्त आता परत माझी कसरत होणार आहे जाताना. इथं वाघोबा बिगोबा आहेत, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण आहे. पण हम भी तो हमारे जमाने के शेर है बच्चा. आता कसरत अशी तुम्हाला बघायला भेटेल ना भाई. मगाशी तुम्ही बघितलं असेल, आता पाऊस आहे त्याच्यात, आधीच काय दिसेना शाटपूरचं. आता अजून परत हे होईल. तर जरासा एडिट कर. अरे वा वा वा, काय कोण आहे, कोणाची गाडी आहे बाबा ही? अरे बापरे, कोणाची गाडी ही? ही सुंदरी कोण ही? कोण? अरे हा कोण? पहाड़ों के ऊपर धबधबा, धबधबा के बाहेर. काय नीच माणूस असेल तू, किती शिव्या घालतोस पापी. हे लाल लाईट लावी, लाल लाईट बंद झालं की समजायचं इथलं फॉक. बॅटरी नवीन टाकून देऊ काय? नको, सगळं काढायला लागेल. एवढं लोकं सांगत नाही ना, प्रॉब्लेम. 5:10 झाले. मला 2 वाजता जायचं होतं मला घरात. जायला ना आपलं 6 वाजतील ना. लगेच आंघोळ करून मला परत मार्केटला जायला लागणार. मरू दे आता काय. हेल्मेट मस्त आहे ना, पण हलका आहे. पण ते त्या पावसात अजून ते पाणी गेलं ना, त्याच्यामुळे जरा असं वाटत असेल तुला. नाही अजून हलका आहे. नाही, तू स्टेबल राहा ना असा. लेट्स गो बॉयज. We see Dagad here, and as we can see, we are riders. Subscribe करना ओपी सब्सक्राइब. हेलो भाई, चैनल में वेलकम.
गर्ल्सचं गॉसिप करतायत, गर्ल्सचं गॉसिप. मनोज सारसकर, गौरव चायरे. काय see the view.